कर्माचा सिद्धांत. लेखक हिराभाई ठक्कर. अनुवादक बळवंत शंकर काशीकर. वाचक मनीषा. भाग 8. क्रियमाण कर्म. क्रियमाण कर्म करण्यात माणूस संपूर्णपणे स्वतंत्र असतो. मनुष्य योनीत परमात्म्याने जीवाला संपूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. मनुष्येतर योनीत म्हणजेच मनुष्याशिवाय इतर सर्व योनीत जसे पशु पक्षी इत्यादी व देव योनीतसुद्धा संपूर्ण स्वातंत्र्य नाही, कारण या इतर सर्व योनी केवळ भोगयोनी आहेत. मनुष्येतर सर्व योनीत जीव केवळ आपले प्रारब्ध भोगू शकतो व नंतर त्यातून तो सुटतो. इतर योनीत होणारी नवीन क्रियमाण कर्मे संचितात जमा होत नाहीत. मनुष्य सज्जन बनण्यास जितका स्वतंत्र आहे तितकाच आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर दुर्जन होण्यासही स्वतंत्र आहे. माणूस दान करण्यात जितका स्वतंत्र आहे तितकाच त्याला वाटले तर साठेबाजी करण्यातही तो स्वतंत्र आहे. माणसाला खरे बोलण्याचे जेवढे स्वातंत्र्य तेवढेच खोटे बोलण्याचेही असते. मनुष्य योनी त्याला वाटले तर आत्महत्या करण्याचेही स्वातंत्र्य आहे. अन्य सर्व योनी ते नाही, कारण त्या इतर योनीत आत्महत्येचा विचार करण्याची बौद्धिक क्षमताच नसते. अशा प्रकारे माणसाला परमात्म्याने सर्व प्रकारचे स्वातंत्र्य दिले आहे. परमात्म्याने मनुष्य योनीत विज्ञानमय कोश व आनंदमय कोश असे 2 जादा कोश दिले आहेत, जे अन्य योनीत नसतात. माणूस स्वतंत्र आहे कारण त्याच्यात अस्तित्वात असलेला विज्ञानमय व आनंदमय परमात्मा पण संपूर्णपणे स्वतंत्र आहे. माणसाला वाईट बनण्याचे स्वातंत्र्य जर नसेल तर चांगले बनण्याच्या त्याच्या स्वातंत्र्यालाही काही अर्थच राहणार नाही. माणसाला बेईमानी करण्याची सूट नसेल तर प्रामाणिकपणे जगण्याच्या त्याच्या इच्छेला काही किंमतच राहणार नाही. अशा प्रकारे दोन्ही तऱ्हेने वागण्याचे माणसाला मुभा असल्यानेच आपण म्हणू शकतो की अमक्या तमक्या माणसाला खोटे बोलण्याची संधी होती, पण तरीही तो खरे बोलला, किंवा तो लबाडी करू शकला असता पण त्याने तसे केले नाही. आपली इमानदारी सोडली नाही, हाच त्याचा चांगलेपणा. जगात खोटे बोलण्याचे स्वातंत्र्य आहे म्हणून तर सत्यवादी लोकांना मान मिळतो. बेईमानी करण्याची स्वतंत्रता आहे म्हणून तर इमानदार माणसांची लोकात प्रतिष्ठा राहते. माणसाला केवळ चांगले राहण्याचे स्वातंत्र्य असेल आणि वाईट होण्याचे नसेल तर त्या स्वातंत्र्याला संपूर्ण स्वातंत्र्य म्हणता येणार नाही. एखादा माणूस जर असे म्हणाला की मी माझ्या पत्नीला घरच्या व्यवहारात पुरे स्वातंत्र्य दिले आहे, सगळी तिजोरी तिच्या ताब्यात दिली आहे, मात्र तिजोरीच्या चाव्या माझ्याजवळ असतात, तर याला संपूर्ण स्वातंत्र्यता म्हणताच येणार नाही. ही तर स्वातंत्र्य या शब्दाची केवळ थट्टाच होईल. अमेरिकेतील एक गमतीची गोष्ट पहा. हेनरी फोर्ड यांनी जेव्हा प्रथम गाड्या बनविल्या तेव्हा सर्व गाड्या एकाच रंगाच्या म्हणजेच काळ्या रंगाच्या बनविल्या होत्या आणि कारखान्याच्या शोकेसवर ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या रंगाची गाडी निवडण्याचे स्वातंत्र्य आहे असे सूचित करणारी एक मजेशीर पाटी लावली होती. यू कॅन चूज एनी कलर यू लाईक प्रोव्हायडेड इट इज ब्लॅक. आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही रंगाची गाडी पसंत करा, मात्र ती काळ्या रंगाचीच असावी. सर्व गाड्या काळ्या रंगाच्याच होत्या, दुसरा कोणताच रंग नव्हता. रंग निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होते, मात्र अट एवढीच की तो रंग काळा असावा. जेवढी स्वतंत्रता तेवढी जबाबदारी. फ्रीडम इम्प्लाईज रिस्पॉन्सिबिलिटी. स्वतंत्रता द्विमुखी नाही, म्हणजेच असे की तुम्ही कोणतेही क्रियमाण कर्म करण्यात स्वतंत्र आहात, पण मागाहून त्याच्या परिणामांची मात्र तुमची जबाबदारी नाही, असे होणार नाही. कर्म करण्यात जेवढे स्वतंत्र आहात तितकेच त्याचे परिणाम भोगण्याला तुम्ही बांधलेले आहात. या गोष्टीचे पुरे भान ठेवले पाहिजे. म्हणूनच भगवंतांनी गीतेत स्पष्ट सांगितलेले आहे, कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन. आणि पुढे खुलासा केला आहे की तुम्ही जे काही कर्म कराल त्यात माझी कोणतीही जबाबदारी अथवा भागीदारी नाही. तुम्ही तुमच्या कर्माच्या परिणामांचे भोगते मालक आहात, माझा त्यात काहीच वाटा नाही. भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायात म्हटले आहे, न कर्तृत्वम न कर्माणि लोकस्य सृजती प्रभुः न कर्मफल संयोगम स्वभावस्तु प्रवर्तते नादत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतं विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः. कर्म करण्यात तुम्ही स्वतंत्रपणे संपूर्ण
प्रामाणिकपणे स्वतंत्र आहात. मात्र त्या कर्माचा जो परिणाम होईल त्याचे बंधन तुम्हाला स्वीकारलेच पाहिजे. तुम्ही पाप केले तर तुम्हालाच त्याचे फळ म्हणून दुःख मिळेल आणि ते भोगलेच पाहिजे. भगवान काय म्हणून ते भोगणार? तुम्ही पुण्य करा आणि पुण्याचे फळ जे सुख ते भोगा. भगवंताला तुमच्या पुण्याची काही जरुरी नाही. त्याच्याजवळ त्याच्या पुण्याईचा खूप मोठा साठा सापडलेला आहे. तुम्ही कोणाचाही खून करा आणि त्यासाठी फाशी भोगण्याचे काम तुमच्या पित्याने म्हणजेच भगवंतांनी करावे. हे चालणार नाही. भीम खूप खाणार आणि त्याचे अजीर्ण शकुनी मामाला होणार. असा न्याय कौरवांच्या राज्यात असेलही, परंतु भगवंतांच्या साम्राज्यात निश्चितच नाही. कोणतेही कर्म बंधनाचे कारण आहे ही पक्की खूणगाठ मारली पाहिजे. कोणतेही कर्म करावयाचे त्याचा निर्णय तुमच्या हातात आहे. परमात्मा पण हेच सांगतो. यू आर फ्री, यू आर इंडिपेंडंट, प्रोव्हिडेड यू आर गुड. तुम्ही सज्जन असाल तर पूर्ण स्वतंत्र आहात. पण केवळ सज्जनच राहायचे तर त्या स्वतंत्रतेला काय अर्थ राहिला? संपूर्ण स्वतंत्रता याचा अर्थ असा की दुर्जन होण्याचेही स्वातंत्र्य. अर्थात मग तुमच्या दुर्जन होण्याच्या परिणामांची जबाबदारी तुमचीच, परमात्म्याची नाही. कर्म करण्यात तुम्ही स्वतंत्र आहात, पण एकदा कर्म केले की तुमच्या स्वातंत्र्याला मर्यादा पडतात. हा मुद्दा मार्मिकपणे विशद करणारी एक गोष्ट आहे. एकदा एका माणसाने एका संत महात्म्याला विचारले की महाराज, कर्म करण्यात माझी स्वतंत्रता किती? महात्म्याने सांगितले, एक पाय वर करून दुसऱ्या पायावर उभा राहा. त्या माणसाने उजवा पाय वर केला व डाव्या पायावर उभा राहिला. तेव्हा महात्मा म्हणाला, आता डावा पायही वर कर. तो माणूस म्हणाला, महाराज, काय भलतीच थट्टा करता? उजवा पाय वर केल्यावर आता डावा पाय कसा बरं मी वर करणार? आणि समजा तसा प्रयत्न केला तर मी जमिनीवर नाही का कोसळणार? उजवा पाय उचलल्याने मी बंधनात पडलो आहे. आता डावा पाय कसा काय उचलणार? महात्मा म्हणाला, अरे, तू प्रथम उजवा पाय उचललास, त्याऐवजी डावा उचलू शकला असतास. त्यावेळी तुला डावा पाय उचलण्याची मुभा स्वातंत्र्य होते की नाही? तो माणूस म्हणाला, होय महाराज, त्यावेळी मला डावा पाय उचलण्याचे स्वातंत्र्य होते. तेव्हा मी कोणत्याही बंधनात नव्हतो, कारण तोवर मी कोणताही पाय वर उचलण्याचे कर्म केलेले नव्हते. डावा पाय प्रथम उचलला असता तरी पण मी बंधनात पडलो असतोच की, कारण मग मला उजवा पाय उचलता आला नसता. महात्मा म्हणाला, बिलकुल बरोबर. याचप्रमाणे कोणतेही कर्म करण्याला तू स्वतंत्र आहेस, पण एकदा कर्म केलेस की तत्काल तू बंधनात अडकलास. आणि म्हणूनच भगवंतांनी गीतेत काही आज्ञा निसंदिग्धपणे केलेल्या आहेत. कर्मण्येवाधिकार असते. कर्म करण्याचाच केवळ तुझा अधिकार आहे. म्हणजे कर्म करण्याचे तुला स्वातंत्र्य आहे, परंतु मा फलेषु कदाचन. फळ भोगण्यात तुझा अधिकार नाही. म्हणजे फळ भोगण्यात तू परतंत्र आहेस. एकदा कर्म केले की त्याचे जे फळ येईल ते तुला भोगलेच पाहिजे. आता तिसरी आज्ञा पहा. मा कर्म फल हेतुर्भुः. म्हणजेच फळाचा हेतू मनात ठेवून कर्म करू नका. बघा, आपण जेव्हा कोणतेही कर्म करतो तेव्हा त्याचा अमुकच परिणाम व्हावा असा हेतू मनात धरूनच ते कर्म करतो. आपल्या इच्छेप्रमाणेच त्या कर्माचा परिणाम झाला तर आपण ते कर्म सफळ झाले असे म्हणतो. आणि आपल्या इच्छेप्रमाणे जेव्हा परिणाम म्हणजे फळ येत नाही तेव्हा आपण म्हणतो ते माझे कर्म निष्फळ झाले. कोणत्याही कर्माचे दोन प्रकारचे परिणाम संभवतात, सफळता किंवा निष्फळता. खऱ्या अर्थाने कोणतेही कर्म निष्फळ होऊच शकत नाही. कोणतेही कर्म घडले की त्याचा काही ना काही परिणाम हा होणारच, त्याचे काहीतरी फळ हे मिळणारच. या दृष्टीने कर्म म्हटले की फळ हे ठेवलेलेच आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणे जेव्हा परिणाम येत नाही त्यावेळी ते कर्म निष्फळ झाले असे तुम्ही म्हणता आणि इथेच तुम्ही चूक करता. कोणतेही कर्म निष्फळ म्हणजेच फळ दिल्याशिवाय राहतच नाही, परंतु फळ तुमच्या धारणेप्रमाणेच आले पाहिजे याचा काही हमी देता येणार नाही. तुमच्या धारणेप्रमाणे अपेक्षेप्रमाणे फळ आले नाही तर त्या कर्मात अगर कर्म करण्याच्या पद्धतीत काहीतरी दोष आहे असे समजा. फळ तर ईश्वरी कायद्यानुसारच मिळणार आणि कर्माच्या फळाच्या बाबतीत कोणताही अन्याय घडत नाही. अगर वशिलेबाजीचा उपयोग होऊ शकत नाही.
कर्म करण्यापूर्वी, प्रत्यक्ष कर्म करताना आणि कर्म पुरे झाल्यावरही जर तुम्ही तुमच्या अपेक्षेप्रमाणेच फळ मिळावे अशी फळावर नजर ठेवून असाल तर अशा परिस्थितीत कर्म जितके चांगल्या प्रकारे व्हावयास पाहिजे तितके ते होत नाही आणि मग तुमच्या अनुमताप्रमाणे फळही मिळत नाही. कर्म करण्याच्या तुमच्या कार्यक्षमतेवर तुमच्या मनातील तणावाचा परिणाम होतो आणि अर्थात फळाच्या गुणवत्तेवरही होतो. म्हणूनच भगवंतांनी गीतेत आज्ञा केली आहे की मा कर्मफल हेतुर्भुः. केवळ कर्माच्या ठराविक फळाचाच हेतू मनात धरून तुम्ही कर्म करीत राहिलात तर त्या कर्माचे जे काही फळ येईल त्याने तुमचा लाभ होणार नाही आणि इतकेच काय तर त्यायोगे तुमचे नुकसानही होईल. या गोष्टीचा फार सूक्ष्म दृष्टीने विचार करणे आवश्यक आहे. आता समजा तुमच्या अपेक्षेपेक्षा तुमच्या कर्माचे फळ कमी किंवा निकृष्ट दर्जाचे मिळाले तर त्याचे तुमच्या मनावरील पुढील प्रमाणे परिणाम संभवतात. तुमच्या मनात 1 प्रकारची ग्लानी उत्पन्न होईल. 2 तुमचे मन गढूळ होईल. 3 ईश्वराच्या न्यायबुद्धीबद्दल तुमच्या मनात शंका उत्पन्न होईल. 4 मला कर्म नीट करणे जमत नाही असा न्यूनगंड तुमच्यात निर्माण होईल. 5 ईश्वरी सत्तेपुढे माझी काहीच चालत नाही अशी तुमची भावना होऊ लागेल. 6 आता यापुढे कर्म करण्यात काहीच अर्थ नाही अशी निराशा तुमच्या मनात उत्पन्न होईल. 7 आणि या सर्व कर्मांमुळे कर्म करणे सोडून देण्याची तुमची वृत्ती बनू लागेल. समजा तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा कर्माचे फळ कित्येक पटींनी अधिक मिळाले तरी त्यापासूनही तुमचे नुकसानच होण्याची संभावना होय. आपल्या कर्तृत्व शक्तीबद्दल तुमच्या मनात अहंकार उत्पन्न होईल. मिळालेल्या फळामुळे अभिमान उत्पन्न होईल. मी म्हणेन ते करीन असा तुम्हाला गर्व होईल. भविष्यकाळात घडणाऱ्या कर्माचे वेळी आवश्यक ती सावधगिरी तुम्ही बाळगणार नाहीत. अशा तऱ्हेने दोन्ही बाजूंनी तुमचे हे नुकसानच होईल. कर्म तर फळ दिल्याविना राहतच नाही, पण ते फळ भोगताना तुमच्या मनाची समत्व स्थिती राहणार नाही. आणि भगवंतांनी तर गीतेत सांगितलेच आहे की समत्वम योग उच्यते. समत्व म्हणजेच मनाचे संतुलन, प्रसन्नता. हे संतुलन बिघडणे ही तर महान हानी म्हणावीच लागेल. मा फलेषु कदाचन आणि मा कर्मफल हेतुर्भुः या 2 गीता वचनांचा अर्थ नीटपणे समजणे फार महत्त्वाचे आहे. कर्म करण्यापूर्वी फळाचा बिलकुल विचारच न ठेवणे किंवा कर्म डोळे मिटून करणे असाही याचा अर्थ नाही. भगवंताची वाणी गर्भित आणि अर्थपूर्ण आहे. त्याचा वरवर अर्थ करून भागणार नाही तर नीट खोलवर विचार करून ही वचने रोजच्या व्यवहारात उपयुक्त होतील अशा रीतीने त्याचा अर्थ लावला पाहिजे. कर्म करण्यापूर्वी फळाचा विचार ठेवावाच लागेल. उदाहरणार्थ, एखाद्या शेतकऱ्याने भर उन्हाळ्यात जिथे पाण्याची बिलकुल सोय नाही अशा खडकाळ आणि खारवट जमिनीत उत्तम बी पेरले तर ते उन्हाळ्याच्या तापाने जळूनच जाणार. आपल्या कर्माच्या फळाचा त्याने बिलकुलच विचार केला नाही, पण हे त्याचे करणे शहाणपणाचे नाही. कर्मफळाचा विचार न करणे याचा अर्थ फळाची आसक्ती, लोभ ही ठेवू नये. अविचाराने काम करणे असा त्याचा अर्थ होत नाही, परंतु आपल्या कर्माचे उत्तम फळ मिळावे यासाठी समजूतदारपणे योग्य असा पुरुषार्थ केलाच पाहिजे. गीतेत कर्मफलत्यागाचा उपदेश आहे. त्याचा अर्थ असा नाही की कर्माचे फळ सोडून द्यावे, अमुकच फळ मिळाले पाहिजे अगर मी फळ घेणारच नाही अशी भावना नसावी. किंवा गीता तर स्पष्ट ही सांगते की कर्म तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणारच नाही. मला माझ्या कर्माचे फळ नको असे कोण म्हणतात? चोर, व्यभिचारी, कृष्णकृत्ये करणारे म्हणतात, आम्हाला आमच्या कर्माचे फळ म्हणजेच पापदुःख नको. पण असे चालणार नाही. कर्म फळ देणारच आणि ते भोगलेच पाहिजे. म्हणून फळ मिळणार असेल तरच कर्म करीन अशा खोट्या भ्रमात राहू नये. मला कर्मही करायचे नाही आणि फळही नको. मला कर्मही करायचे नाही आणि फळही नको असे म्हणणे म्हणजेच विक्षिप्तपणाची कमाल होय. यालाच कर करीचा वसा म्हणतात. म्हणून तर भगवंतांनी 4थी आज्ञा केली आहे आणि ती मी सांगते. मा ते संगोस्तु अकर्माणी. तुझी अकर्मात म्हणजेच कर्म न करण्यात ही आसक्ती नसावी आणि कर्म न करण्याचा देखील हट्ट नसावा.
कारण कर्माचा पूर्ण त्याग ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे. मुलगा म्हणेल, मी शाळेत जाणार नाही, मला शिकायचेही नाही, खायचेही नाही, काहीच करायचे नाही, तर आईवडिलांचा जीव कासावीस होईल. मला नोकरीही नको आणि पगारही नको, मला व्यापार करायचा नाही आणि मला नफा नको, अशी वाह्यात बडबड करण्यात काही हशील नाही. उद्या सुतार म्हणू लागेल, मला सुतारकीचे काम करायचे नाही आणि मला मजुरीही नको. याचप्रमाणे कडिया, चांभार, मजूर, शिंपी वगैरे सर्व व्यावसायिक लोक जर असेच म्हणू लागले तर सर्व सामाजिक व्यवस्थाच कोलमडून जाईल. अराजक माजेल, सर्वत्र अंधाधुंदी पसरेल आणि प्रमाद, आळस, तमोगुण यांचे साम्राज्य सर्वत्र पसरेल. असा अनवस्था प्रसंग टाळण्यासाठी भगवान गीतेत सांगतात, नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो हि अकर्मणः शरीरयात्रा अपि च तेन प्रसिद्धेत अकर्मणः. तुला तुझे नियतकर्म हे केलेच पाहिजे आणि तू तसे केले नाहीस तर तुझी शरीरयात्राही अडकून पडेल. कर्माचा संपूर्णतः त्याग करणे ही गोष्ट व्यक्तीला, सर्व समाजाला फार घातक ठरेल. भगवान सांगतात, या जगात आणि तीनही लोकात मला काहीही कर्तव्य राहिलेले नाही. मला काहीही वस्तू प्राप्त करण्याची अथवा सोडण्याची इच्छाही नाही. लोभ आणि त्याग या दोहोतून मी मुक्त आहे. या तीनही लोकात मिळण्यासारखा जो आनंद आणि जी सुखे आहेत ती सर्व मला प्राप्त झालेली आहेत. मी सदा सर्वदा तृप्त आणि आप्त काम आहे. मी कृतकृत्य आहे, पण असे असले तरीही मी सतत कर्म करीत राहतो. मी हे जे अर्जुनाच्या सारथ्याचे काम करीत आहे त्यातून मला काहीही मिळवायचे नाही. मी कोणतेही काम केले काय अथवा न केले काय, दोन्हीही परिस्थितीत माझ्या आनंदात काहीही न्यूनाधिकता होणार नाही. परंतु असे असले तरीही लोकसंग्रहाच्या दृष्टीने म्हणजेच लोककल्याणार्थ मी सतत कार्यप्रवण राहतो. कारण समजा मीच जर भगवान शिवाची पूजा केली नाही तर मग माझी पूजा कोण करणार? भगवान कृष्णाची जर स्नान, संध्या, देवपूजा इत्यादी नित्यविहित कर्मे सोडली तर सर्वसामान्य लोकही ही कर्मे करणे सोडून देतील आणि सर्वत्र अनाचार पसरेल. भगवान गीतेत ही गोष्ट जगकल्याणार्थच निस्संदिग्धपणे सांगतात. न मे पार्थोस्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नान वाप्तम वाप्तव्यम वर्त एव च कर्मणि यदि हि अहम न वर्तेयम जातु कर्मण्य तंद्रितः मम वर्तमानु वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. कुरुक्षेत्रात जेव्हा कौरव पांडवांचे महायुद्ध चालले होते तेव्हा भगवान श्रीकृष्ण द्वारकेत राहून मौज मजा आणि आराम करीत राहिले असते तर काय बिघडणार होते? पांडवांचा विजय झाला तर श्रीकृष्णाला काही गावांची जहागिरी मिळणार नव्हती आणि कौरवांचा विजय झाला असता तर श्रीकृष्णाच्या द्वारकेच्या राज्यावर काही संकट कोसळणार नव्हते. असे असता भगवान श्रीकृष्ण द्वारकेहून कुरुक्षेत्रापर्यंत कशाला धावपळ करीत आले आणि नसत्या उपाधीत तरी ते का पडले? द्वारकेतच आरामात राहिले असते तर त्यांना कोण दोष देणार होते? पण नाही, एवढे मोठे धर्मयुद्ध सुरू होणार अशावेळी श्रीकृष्णासारखा योगेश्वर आणि महान कर्मयोगी आपल्या राजवाड्यात आरामात राहू शकेल ही गोष्ट सर्वथा अशक्य कोटीतली होती. अनंत कोटी ब्रह्मांड नायक एका हातात घोड्याची लगाम आणि दुसऱ्या हातात चाबूक घेऊन अर्जुनाच्या रथाचा सारथी झाला. केवढे हे महत् आश्चर्य! गुजराती कवितेत म्हटलेले आहे, खासदारी किधी खासदारी देवादी देवे उमंगधारी तीर अश्वोना अंगेथी काढी पाणी लाविने खूप नवाडी खरे राथी घा दिधा मटाडी डोलो भरी पायुम मिष्टवारी. वर याचाच अर्थ असा की युद्धभूमीवर संबंध दिवस लढून थकलेला अर्जुन रात्री जेव्हा आपल्या शिबिरात आराम करीत असे अशा वेळीही स्वतः विश्रांती न घेता साऱ्या जगाचा पिता भगवान श्रीकृष्ण रथाच्या घोड्यांची सेवा चाकरी करी. त्यांच्या शरीरात घुसलेल्या बाण अग्रांना नाजूक हाताने बाहेर काढून गरम पाण्याने त्यांना धुत असे. त्यांना गरम पाण्याने धुवून त्यांचा खरा राख करी. त्यांना थंड पाणी पाजून दुसऱ्या दिवसाकरता ते पुन्हा ताजेतवाने होतील याची ते दक्षता घेई. इतकेच काय, पण साऱ्या जगाचा हा पिता आपल्या पितांबराचा तोबरा करून त्यांना चंदी खावयास घाले.
असा हा योगेश्वर आणि महान कर्मयोगी अर्जुनाला निमित्त करून आपणा सर्वांना सांगतो. योगस्थं कुरु कर्माणि संग त्यक्त्वा धनंजय सिद्ध्यां सिद्ध्ययो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. योगस्थ होऊन तू कर्म कर, फळाची आसक्ती सोडून कर्म कर आणि कर्माचे फळ तुझ्या अपेक्षेप्रमाणे येवो न येवो त्याची चिंता न करता मनाची स्थिरता टिकवून निष्काम मनोवृत्तीने तू कर्म करीत राहा. कारण मनाची स्थिरता, समत्व कायम राहणे या स्थितीचे नावच योग असे आहे. समत्वम योग उच्यते. योग म्हणजेच मनाचे समत्व अशी ही भावना प्रणीत अलौकिक व्याख्या त्यांनी स्वतः सर्व जगाला सांगितली आहे. ती पण आपण आता नीट समजून घेतली पाहिजे. आता बघूया पुढच्या भागात योग म्हणजे काय ते. अशा प्रकारे भाग 8 येथे पूर्ण झाला.